माझा धीर आंधळा होता, त्यामुळे त्याचं लग्न झालं नव्हतं. माझ्या सासूबाई अनेक वेळा त्याला माझ्या जबाबदारीवर घरी सोडून जायच्या. माझा धीर तरुण होता. एके दिवशी माझा नवरा व सासूबाई घरी नसताना माझ्या धीराच्या अंगावर सांडलेली भाजी मी पुसत असताना त्याने माझा हात घट्ट पकडला व खालच्या दिशेने नेऊन त्याचा माझ्या हातात. मी कविता. माझं आणि किशोरचं नुकतंच लग्न झालं होतं. घरच्या मोठ्या लोकांच्या पसंतीने आमचं लग्न झालं. माझं वय अजून 21 वर्षच होतं. किशोर सरकारी नोकरीला होता. चांगलं स्थळ आहे म्हणून माझ्या बाबांनी माझं लग्न किशोरसोबत केलं. माझ्या सासरी सासूबाई व एक दीर होते. ते माझे मोठे दीर होते. माझं लग्न झाल्याच्या 1 महिन्यानंतर एक आंधळा व्यक्ती आमच्या घरी आला आणि तो व्यक्ती माझे मोठे दीर होते. माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की त्यांचा भाऊ त्याच्या डोळ्याच्या उपचारांसाठी कधीपासून एका आय केअर सेंटरमध्ये होता, पण त्याचा इलाज होणं अवघड आहे. हे समजल्यावर ते पुन्हा घरी आले होते. आंधळे असल्यामुळे त्यांचं लग्न झालं नव्हतं. आता जे काही होतं ते देवाने त्यांना दिलं होतं, ते आपण बदलू शकणार नव्हतो. मी तेव्हा किशोरला म्हणाले की तुम्ही अजिबात चिंता करू नका. मोठ्या दीरांची मी अगदी माझ्या भावाप्रमाणे काळजी घेईल. माझं बोलणं ऐकून सासूबाईही खुश झाल्या होत्या. सगळं काही सुरळीत चाललं होतं. किशोर सकाळी 10 वाजता कामासाठी घरातून बाहेर पडायचा. त्यानंतर सासूबाई, मी व माझे मोठे दीर आम्ही तिघेजण घरी असायचो. सासूबाई सकाळच्या नाश्त्याची भांडी स्वच्छ करून त्यांच्या खोलीत निघून जायच्या. माझे दीर मात्र नेहमी माझ्याकडे काही ना काही मागत असायचे व नेहमी माझा कानोसा घेत असायचे. त्यांच्याकडे बघून नेहमी असं वाटायचं की ते माझ्यावर नजर ठेवून आहे. पण त्यांनी कितीही नजर ठेवली तरीही काही फायदा नव्हता, कारण त्यांना असंही काही दिसायचं नाही. माझे नव्याचे 9 दिवस होते तेव्हा तर मी सासूबाईंपासून दीरापर्यंत प्रत्येकाचं बोलणं ऐकून घेत होते. सासूबाई तर तेव्हा मला किचनमध्ये येण्यापूर्वी आंघोळ करून आलीस ना असा प्रश्न रोज करत असायच्या. आता मात्र माझ्या लग्नाला 4 महिने होत आले होते. एके दिवशी मी माझी सकाळची कामं आवरली. किशोरही तेव्हा त्याच्या कामावर गेला होता. सासूबाईही बाजारात भाजी घेण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा मी माझ्या खोलीतील बाथरूममध्ये आंघोळीला गेले. आता त्या घरातील सगळी सूत्रे माझ्या हातात होती, त्यामुळे मी माझ्या सवडीप्रमाणे आवराआवर करायचे. बाथरूममध्ये आंघोळ करत असताना मला माझ्या खोलीत बाहेर कोणीतरी असल्यासारखं जाणवलं. मी आंघोळ करून पटकन बाहेर आले. खोलीत मला तेव्हा कोणीही दिसत नव्हतं. माझ्या खोलीचा दरवाजाही लावलेला होता. मी माझं आवरून खोलीतून बाहेर गेले. माझे दीर तेव्हा कानात हेडफोन लावून गाणे ऐकत बसले होते. तोच थोड्या वेळात सासूबाई घरी आल्या. त्या घरी येताच आम्ही जेवायला बसलो. दीराला दिसत नसल्यामुळे त्यांची सगळी कामं माझ्या सासूबाई करत असायच्या. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून निघण्यापूर्वी किशोरचा मला फोन आला. तो म्हणाला की कविता, माझी कपड्यांची बॅग भरून ठेव. मला प्रमोशन मिळालं आहे व त्याच्याच ट्रेनिंगकरिता मला 15 दिवसांसाठी बाहेर गावी जावं लागणार आहे. किशोरला प्रमोशन मिळालं ही बातमी ऐकून मला फार आनंद झाला होता. मी ती बातमी घरात सासूबाईंना व दीरालाही सांगितली. तेही फार खुश होते. किशोरने सांगितल्याप्रमाणे मी त्याची बॅग भरून ठेवली. तो घरी आला व जेवण करून लगेचच तो जायला निघाला. जाताना तो त्याच्या आईच्या कानात सांगून गेला की माझ्या बायकोची काळजी घे. किशोर माझ्यावर फार प्रेम करायचा. किशोर बाहेरगावी गेल्यापासून मला सलग 2 दिवस झोप आली नव्हती. रोज त्याचा फोन येतच असायचा. त्या दिवशी माझ्या दीराने त्याच्या अंगावर चहा सांडून घेतली. तेव्हा माझ्या सासूबाई हॉलमध्येच त्याचे खराब झालेले कपडे बदलवत होत्या. ज्यावेळी माझी त्यांच्यावर नजर गेली तेव्हा मला फार लाज वाटली होती. त्यांचा मुलगा आता लहान नव्हता. सासूबाईंना एवढंही कसं समजत नव्हतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दीराने त्याच्या अंगावर भाजी सांडून घेतली. तेव्हा मात्र त्याचे कपडे साफ करण्यासाठी सासूबाईही घरी नव्हत्या. त्या त्यांच्या कोणा मैत्रिणीकडे गेल्या होत्या. माझ्या दीराने फक्त स्वतःच्याच नाही तर माझ्याही अंगावर भाजी सांडली होती. माझे दीर त्यावेळी जोरजोराने ओरडू लागले, आई माझे कपडे स्वच्छ कर म्हणून. मी त्यांना म्हणाले की सासूबाई घरी नाही आहेत, त्यामुळे काही वेळ तुम्हाला तसंच बसावं लागेल. तेव्हा तर ते मलाच त्यांचे कपडे साफ करायला सांगू लागले. ते म्हणत होते की माझं अंग फार जळते, लवकरात लवकर माझे कपडे स्वच्छ करून दे. मला माझेही कपडे स्वच्छ करायचे होते, पण दीराची तळमळ पाहून मला त्यांची दया आली. मी एका ओल्या कपड्याने त्यांचे कपडे साफ करून देऊ लागले. त्यांचे कपडे साफ करत असताना अचानक माझ्या दीराने माझा हात धरला व त्यांनी तो त्यांच्या मांडीजवळ नेला व म्हणाले की या बाजूला जास्त जळते. त्यावेळी त्यांच्या बोलण्याची पद्धत मला अजिबात योग्य वाटत नव्हती. ते माझा हातही सोडायला तयार नव्हते. मी कसाबसा माझा हात सोडवला व माझ्या खोलीत जाऊन मी आतून दरवाजा बंद केला. सासूबाई घरी आल्या तेव्हाच मी माझ्या खोलीतून बाहेर आले. मला घाबरलेलं पाहून सासूबाई म्हणाल्या की सुनबाई, काय झालं, का तू एवढी घाबरलेली दिसत आहे? त्यावर मी त्यांना म्हणाले की सासूबाई, तुमच्या आंधळ्या मुलाची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरी थांबत जा. यापुढे मी काहीही त्यांची मदत करणार नाही. माझ्या बोलण्यावर सासूबाई म्हणाल्या की काय गं, एवढं काय केलंस तू?
माझा मुलगा आंधळा आहे, लाचार नाही. तू तुझ्या मोठ्या दिराबद्दल बोलतेस याचं भान ठेवून बोल. सासूबाई त्यांच्या मुलाची वाईट वर्तणूक ऐकायला तयारच नव्हत्या. त्यामुळे मीही तेव्हा बोलणं बंद केलं व सरळ माझ्या खोलीत निघून गेले. उन्हाळा असल्यामुळे मला फार गरम व्हायचं. माझ्या सासरी एकतर कूलरही नव्हतं. सगळं घर माझ्या नवऱ्याच्या एकट्याच्या पगारावर चालत होतं. गरम होत असल्यामुळे मी रात्री आंघोळ करून झोपायचे. मी जेव्हा आंघोळ झाल्यावर माझ्या खोलीत साडी नेसत असायचे तेव्हा मला कोणीतरी बघतंय असं मला जाणवत असायचं. मी इकडे तिकडे बघायचे तेव्हा कोणीही मला दिसायचं नाही. एके दिवशी मी बाजारातून माझ्यासाठी नवीन गाऊन घेऊन आले. गाऊन घालून मी घरात माझी कामं आवरत होते. जेव्हा माझ्या सासूबाईंनी मला गाऊनवर बघितलं तेव्हा त्या मला म्हणाल्या की सुनबाई, तुझं शरीर या गाऊनमध्ये आणखीनच भरदार दिसतंय. तू हे असलं काही घालू नकोस. घरात तुझा बिना लग्नाचा दीर आहे. तुला तुझ्या बंद खोलीत काय घालायचंय ते तू घाल. मीही सासूबाईंना म्हणाले की सासूबाई, घरात दीर आहे तर त्यात एवढं काय विशेष? असे त्यांना कुठे दिसतंय मी काय घातलंय ते? उगाच तुम्ही काहीही बोलू नका. तुम्हालाच मला गाऊन घालू द्यायचे नसतील तर तसं सांगा. सासूबाईंशी बोलून तेव्हा मी माझ्या खोलीत जाऊ लागले. अचानक तेव्हा माझी नजर दीरावर गेली. ते तर माझ्याकडे एक नजर लावून बघत होते. एक वेळेला मला असं वाटलं की खरंच त्यांना दिसतं की काय. त्याच दिवशी रात्री मी माझ्या खोलीत झोपली असताना मध्यरात्री मला माझ्या अंगावरून हात फिरवताना जाणवू लागला. मी तेव्हा डोळे उघडले तर समोर माझे दीर होते. त्यांना पाहून मी माझ्या खोलीतील लाईट सुरू केला. माझ्या ओरडण्याच्या आवाजाने सासूबाई माझ्या खोलीत आल्या. त्यांच्या आंधळ्या मुलाला माझ्या खोलीत पाहून त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. मी तेव्हा माझ्या दीराला बोलू लागले की भाऊजी, तुम्ही या वेळेला माझ्या खोलीत कसे आलात? त्यावेळी ते बोलू लागले की मी पाणी पिऊन माझ्या खोलीत जात होतो. चुकून मी इथे आलो. मला माफ कर कविता. सासूबाई ही म्हणत होत्या, सुनबाई, त्याच्याने कदाचित चुकून असं झालं असावं. पण तू काही घाबरू नकोस. आता यापुढे मी लक्ष देईन. सासूबाई दीराचा हात पकडून त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या. त्यानंतर मी माझ्या खोलीला आतून लॉक केलं व मीही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी किशोरसोबत फोनवर बोलत असताना मी त्याला काही गोष्टी सांगितल्या. त्यावर तो म्हणाला की काही जास्त टेन्शन घेऊ नकोस. दादाकडून चूक झाली असेल. त्यावेळी मी किशोरला म्हणाले, तू घरी येत नाहीस तोपर्यंत मी काही दिवस माझ्या माहेरी जाते. किशोरकडून मला परवानगी मिळाली होती. पण सासूबाई म्हणत होत्या की आता माझ्यानेही घरातील जास्त कामं होत नाही. काही दिवसांनंतर तू तुझ्या माहेरी जा. आता मला जरा कणकणी जाणवते. सासूबाईंच्या बोलण्यामुळे मला तिथे थांबावं लागलं. सासूबाई कणकणी आली आहे असं सांगून त्यांच्या मैत्रिणींच्या घरी जाऊन बसायच्या. असंच एके दिवशी सासूबाई घरी नव्हत्या. माझे दीर त्यांच्या खोलीतून बाहेर आले. तेव्हा त्यांच्या डोळ्यावर चष्मा नव्हता. ते माझ्याकडे ज्या नजरेने बघत होते ती नजर काहीशी वेगळीच होती. कधी कधी त्यांच्या असं बघण्यामुळे मला असं वाटायचं की त्यांना सगळं काही दिसतंय. त्यांची ती नजर पाहून मी पटकन माझ्या खोलीत निघून गेले. मी आता किशोर घरी येण्याची वाट बघत होते. काही दिवसात तो घरी येणार होता. तोच सासूबाईंनी त्यांच्या माहेरी 2 दिवस जाण्याचा प्लॅन बनवला. मी सासूबाईंना म्हणाले की तुमच्यानंतर दीरांची काळजी कोण घेईल? त्यांना काय हवं नको ते कोण पाहिल? यावर माझ्या सासू म्हणाल्या, सुनबाई, तू त्याची काही काळजी करू नकोस. आता अशोकला बऱ्याच गोष्टी समजतात. बरेच काम तो त्याची आता करू लागला आहे. माझे दीरही सासूबाईंच्या होमध्ये हो मिळवत होते. सासूबाई म्हणाल्या की याबद्दल तू किशोरला काही सांगू नकोस, नाहीतर तो माझ्यावर चिडेल. मी माझ्या सासूबाईंना त्यांच्या माहेरी जाण्याबद्दल काहीही बोलले नाही. पण पुढे माझ्यासोबत जे होणार होतं त्याची मला कल्पनाही नव्हती. सासूबाई ज्या दिवशी त्यांच्या माहेरी गेल्या त्या रात्री माझा दीर मला म्हणाला की वहिनी, माझ्या खोलीतील बाथरूममध्ये पाणी येत नाही. आज मला फार गरम होतंय. मला आंघोळ केल्याशिवाय रात्री झोप येणार नाही. मी त्याला माझ्या खोलीतील बाथरूममध्ये आंघोळ करू देण्यासाठी परवानगी दिली. आंघोळ करून होताच तो त्याच्या खोलीत गेला. तो माझ्या खोलीतून बाहेर येताच मी माझ्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला. रोजप्रमाणे मी आंघोळ केली व झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी व माझा दीर आम्ही दोघेही नाश्ता करत होतो. त्यावेळी माझा दीर मला म्हणाला की वहिनी, आमचा किशोर फार नशीबवान आहे. त्याला तुझ्यासारखी एवढी छान बायको मिळाली. बघ ना, तू किती सगळ्यांची काळजी घेतेस. तुझ्या छान स्वभावाप्रमाणेच तू सुंदरही दिसत असशील. माझ्या दीराच्या तोंडून पहिल्यांदा मी माझं कौतुक ऐकलं होतं. नाश्ता करून ते बाहेर जाऊन बसले. आज सासूबाई घरी नसल्यामुळे मलाच दीराच्या खोलीत जाऊन धुण्याचे कपडे आणावे लागणार होते. त्यामुळे मी त्यांच्या खोलीत त्यांचे धुण्याचे कपडे घेण्यासाठी गेले. आज जाताच मला माझ्या दीराची खोली अस्ताव्यस्त दिसली. म्हणून मी त्यांची खोली साफ करू लागले. त्यांच्या बेडवरील बेडशीट बदलावी म्हणून ती मी बेडवरून काढली. तेव्हा मला त्या बेडशीट खाली एक पेनड्राईव्ह दिसला. तो मी दीराच्या खोलीत असलेल्या टीव्हीला कनेक्ट करू लागले. पण तोच लाईट गेली. मग तो पेनड्राईव्ह मी माझ्या खोलीत घेऊन आले. लाईट येताच मी तो माझ्या खोलीतील टीव्हीला कनेक्ट केला.
मी त्या पेनड्राईव्हमध्ये जे काही पाहिलं ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. माझ्या दिराने त्यात माझे व्हिडिओ शूट करून ठेवले होते. साडी नेसतानाचे तर काही माझे आंघोळीचे व्हिडिओ त्यात मला दिसत होते. माझ्या आंधळ्या दिराने ते सगळं कसं काय केलं होतं? तो तर एक आंधळा व्यक्ती होता. मग हे सगळं काय होतं? मला कोणीतरी लपून बघतंय, माझा तो भास खरा आहे असं मला आता वाटत होतं. कदाचित माझा दीर आंधळा नव्हताच. ते सगळं दृश्य पाहून मला माझ्या दीराची भीती वाटू लागली. मी स्वतःला माझ्या खोलीत बंद करून घेतलं होतं. थोड्या वेळाने माझा दीर माझ्या खोलीचा दरवाजा जोरजोराने वाजवू लागला. तो म्हणत होता की वहिनी दरवाजा उघड, मला तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. आज रात्रीही आपण दोघेच घरी आहोत. त्याचं बोलणं ऐकून मला अजूनच भीती वाटू लागली. मी वारंवार किशोरला फोन करत होते, पण तो माझा फोन उचलत नव्हता. पुढच्या 1-2 तासांनी मला किशोरचा आवाज आला. तो घरी आलाय हे समजताच मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडला व त्याला गळे लागून मी रडू लागले. मी त्याला सगळं काही सांगितलं. ते सगळं समजताच माझ्या नवऱ्याने समोर बसलेल्या त्याच्या भावाच्या कानाखाली वाजवले. तोच माझ्या सासूबाईही घरी आल्या. ते सगळं पाहून त्या किशोरवरच ओरडू लागल्या. किशोरने सासूबाईंनाही सगळं काही सांगितलं. तो त्यांना म्हणाला की आई, मी तुला म्हणालो होतो ना की याला घरी आणू नकोस. बघितलंस ना, या नालायकाची ही वाईट सवय कधीच सुटणार नाही. तुझ्या मुलावर फार विश्वास होता ना. मी घरी नसताना तू या नालायकाच्या भरोशावर माझ्या बायकोला घरी एकटी सोडून का गेलीस? त्यावेळी मला किशोरने सगळं काही खरं खरं सांगितलं. त्याचा मोठा भाऊ आंधळा नव्हता. महिलांची छेड काढण्यामुळे तो काही महिने जेलमध्येही गेला होता. तो उपचारांसाठी बाहेर होता असं मला खोटं सांगण्यात आलं होतं. अशोक आता तरी सुधारेल असं सासूबाईंना वाटलं होतं, म्हणून त्या त्याला घरी घेऊन आल्या होत्या. मला त्याचं सत्य समजू नये म्हणून त्यांनी ते सगळं ढोंग केलं होतं. सगळी काही सत्यता माहीत असूनही सासूबाई त्यांच्या मुलाला मी घरी एकटी असताना एकटं सोडून जात होत्या. मुलाला चांगलं वळण लावायचं सोडून त्यांना बाहेर बायकांशी गप्पा मारण्यात जास्त रस होता. त्यांच्या मुलाच्या असल्या वाईट सवयीमुळे त्याला कुठलीही मुलगी लग्नासाठी होकार देत नव्हती. त्या प्रसंगानंतर माझा नवरा मला घेऊन वेगळा राहू लागला. त्यांनी त्यांच्या भावासोबत असलेले सगळे नाते तोडले होते. आम्ही दोघांनी नव्याने आमचा संसार सुरू केला होता.